नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं बोल कबड्डी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मंडळी, 72वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा वडोदरा गुजरात येथे दिनांक 24 मार्चपासून सुरू होणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गेल्या 11 राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील थरारक क्षण, ऐतिहासिक सामने आणि अविस्मरणीय अंतिम विजेते संघ याबद्दल सविस्तर माहिती करून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बोल कबड्डी, आपली माती, आपला खेळ, आपला वारसा. 61वी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पटना बिहार येथे 21 ते 24 जानेवारी 2014 रोजी झालेल्या या स्पर्धेमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात हरियाणा संघाने उत्तर प्रदेश संघाला 22-18 असा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. तर दुसऱ्या सामन्यामध्ये राजस्थान संघाने सेनादल संघाचा 39-31 असा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात राजस्थान संघाने हरियाणा संघाला 27-25 असा पराभव करत या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद मिळवले होते. 62वी वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा ही स्पर्धा तिरुचेगोंडे तमिळनाडू येथे 14 जानेवारी ते 18 जानेवारी 2015 रोजी झाली होती. 62वी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामना सर्व्हिसेस आणि हरियाणा या दोन संघात झाला होता. अतिशय रोमांचक झालेल्या या सामन्यामध्ये हरियाणा संघाचा पराभव करून सर्व्हिसेस संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. 63वी वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा बेंगलोर कर्नाटक येथे 24 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2015 रोजी झाली होती. 63वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामना उत्तर प्रदेश आणि राजस्थान या दोन संघात झाला होता. या सामन्यामध्ये राजस्थान संघाचा पराभव करून उत्तर प्रदेश संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. 64वी वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा ही स्पर्धा राजस्थानमधील जोधपूर येथे 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2016 रोजी झाली होती. 64वी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत अंतिम सामना सर्व्हिसेस आणि हरियाणा या दोन संघात झाला होता. अतिशय रोमांचक झालेल्या या सामन्यामध्ये हरियाणा संघाचा पराभव करून सर्व्हिसेस संघाने या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले होते. 65वी वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा गचिबावली इंडोर स्टेडियम हैदराबाद येथे 31 डिसेंबर 2017 ते 5 जानेवारी 2018 रोजी 65वी वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा झाली होती. ही स्पर्धा महाराष्ट्र कबड्डीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखली जाते. सदर स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपल्या जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात सेनादल संघाचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. 66वी वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा ही स्पर्धा रोहा रायगड येथे 28 जानेवारी ते 31 जानेवारी 2019 रोजी झाली होती. या स्पर्धेचा अंतिम सामना इंडियन रेल्वे आणि सर्व्हिसेस या दोन दिग्गज संघात झाला होता. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यामध्ये इंडियन रेल्वे संघाने सर्व्हिसेस संघाचा पराभव करत या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले होते. 67वी वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा जयपूर राजस्थान येथे 2 मार्च ते 6 मार्च 2020 रोजी ही स्पर्धा झाली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा इंडियन रेल्वे आणि सर्व्हिसेस या दोन दिग्गज संघात सामना झाला होता. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यामध्ये इंडियन रेल्वे संघाने सर्व्हिसेस संघाचा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले होते. 68वी वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा अयोध्या उत्तर प्रदेश येथे 13 एप्रिल ते 16 एप्रिल 2021 रोजी झाली होती. 68वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा इंडियन रेल्वे आणि सर्व्हिसेस संघ हे दोन संघ एकमेकांशी भिडले होते. अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये इंडियन रेल्वे संघाने सर्व्हिसेस संघाचा पराभव करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले होते. 69वी वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा चारके दादरी येथे 21 जुलै ते 24 जुलै 2022 रोजी झालेल्या 69वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामना हा भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र या दोन संघात झाला होता. अंतिम सामन्यामध्ये महाराष्ट्र संघाचा 38-21 असा पराभव करत इंडियन रेल्वे संघाने सलग चौथ्यांदा अंतिम विजेतेपद मिळवले होते. 70वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क अहिल्यानगर येथे 21 मार्च ते 24 मार्च 2024 रोजी ही स्पर्धा झाली होती. 17वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामना हा हरियाणा आणि इंडियन रेल्वे या दोन संघात झाला होता.
अतिशय थरारक झालेल्या या सामन्यामध्ये इंडियन रेल्वे संघाचा 34-31 असा अवघ्या 3 गुणांनी पराभव करत हरियाणा संघाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. 71वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम ओडिशा येथे ही स्पर्धा झाली होती. 71वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामना हा सर्व्हिसेस आणि इंडियन रेल्वे या 2 संघात झाला होता. अतिशय थरारक झालेला अंतिम सामना निर्धारित वेळेत 30-30 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर हा सामना 5-5 रेडमध्ये खेळवण्यात आला. 5-5 रेडमध्ये सर्व्हिसेस संघाने इंडियन रेल्वे संघावर 6-4 असा अवघ्या 2 गुणांनी विजय मिळवत 71व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. मंडळी, आता सर्वांची नजर आहे 72व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेकडे. 72वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत कोणता संघ विजेतेपद पटकावेल कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, सर्व्हिसेस आपले विजेतेपद टिकवेल की इंडियन रेल्वे पुनरागमन करेल की कोणता एखादा नवा संघ या स्पर्धेचे विजेतेपद पटकावेल कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.